आपल्या पौष्टिक पोळीचं सारण तर तयार आहे। पोळीचं डो तयार करण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्या। त्यात पाव चमचा हळद टाका, पाव चमचा मीठ, थोडंसं वितळलेलं तूप, थोडं थंडच असावं। चांगलं एकत्र करून घ्या। थोडासा पिवळसर रंगाचा पिठाचा गोळा तयार होईल। थोडंसं हाताला तूप लावून चांगला मळून घ्या। अशा छोट्या-छोट्या गोळे करून घ्या। अशी बघा साधारणसर पातळ एक पोळी लाटून घ्या। लाटलेली पोळी बाजूला ठेवून दुसरी एक पोळी तयार करा। त्या पोळीच्या खाली थोडंसं पीठ घ्या। आपण जे सारण तयार केलेलं आहे ते थोडं पोळीवर पसरवूया। तुम्हाला सारण पसरवताना थोडं कोरडं वाटेल, पण ते सारण आपण पोळी जेव्हा भाजतो तेव्हा ते सारणातलं गूळ थोडं वितळलं जातं आणि मग ती ओलसरपणा पोळीला छान येतो। हे पहा असं बाजूला जागा ठेवा, कारण त्यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवून थोडी दाबून घ्यायची, चिकटवून घ्यायची। हे पहा अशी पूर्ण पोळी अशी त्याच्यानंतर दाबून घ्यायची। हे बघा अशी पूर्ण बंद करून घ्या। पूर्ण पोळी दाबून झाल्यानंतर थोड्या हलका हाताने त्यांना लाटून घ्या। थोडं हलका हाताने। हे पहा अशी थोडी जाडसरच पोळी तयार होते। पॅनवर थोडं तूप टाकून घ्या, त्यावर ही पोळी छानशी भाजून घ्या। अशी दोन्ही बाजूने छानशी भाजून घ्या। हे पहा आपली मुलं ड्रायफ्रुट्स नसतील खात तर या प्रकारे त्यांना पौष्टिक पोळी तयार करून द्यायला काही हरकत नाही। टिफिनमध्ये आवडीने टिफिन संपतो। मुलांना पुरणपोळीची आवड असेल तरी पौष्टिक पोळी नक्कीच आवडीने खातात। दोन्ही बाजून छान तूप लावा आणि छानशी अशी खमंग भाजून घ्या। हे पहा पोळी पौष्टिक पोळी तयार झाली। नक्कीच करा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा।